देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी। मंडळी, भक्त पुंडलिकाचा देव म्हणजेच आपला सावळा पांडुरंग, आपला विठू माऊली। हो, या विठू माऊलीच्या नुसत्या नावाने अख्खं वातावरण बदलून जातं। या विठ्ठलाच्या भक्तीची शक्ती ऐकूयात याच कीर्तनातून। चला तर मग। हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी, हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने।
बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पाप, पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप. कुणी बाप होता ज्ञानी, कुणी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी. तुका म्हणे मी पोटीचे बाळ, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पुरवा ब्रह्मीचे आळ. पोटा येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. पांडुरंगा करू पथबनवन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा करू पथबनवन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सोपान देवा मुक्ताई परेशा, ठाव त्या सर्वेशा करा तटी. ज्ञानेशम ज्ञानमूर्तिं च साक्षात प्रेमस्वरूपा. नामदेवा दयामूर्तिं च नाथमूर्तिं च पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं च देहु क्षेत्रनिवासी. तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टम. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम. ऐसी माया तोरी, ऐसी माया तोरी, मेरे प्रियतम श्याम. ओ श्याम मेरे प्रियतम श्याम. जोडोनिया कर पाय ठेवितो माथा, परिसावी विनंती माझ्या पंढरीनाथा. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग बरं का. वारकरी संप्रदायाचं ज्येष्ठ अध्वर्य, वारकरी संप्रदायाचं ज्येष्ठ अध्वर्य, ज्यांनी जीवनामध्ये केला नव्हता कधी भजनाचा आळस, ज्यांनी जीवनामध्ये केला नव्हता कधी भजनाचा आळस, म्हणून तर झाले वारकरी संप्रदायाचे आद्य कळस. असे जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत श्रेष्ठ तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आपल्या सर्वांच्या परिचयाचा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय वडिलांचं महत्त्व प्रतिपादित करतात. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय वडिलांचं महत्त्व प्रतिपादित करतात. पहा, आत्तापर्यंतचा विचार केला ना आपण, बरं का मंडळी, इथं जाणकार मंडळी आहात, आत्तापर्यंतचा विचार केला तर लक्षात येतं अनेक अभंग लिहिले संतांनी, अनेक व्याख्याते बोलून गेले, पण प्रत्येक व्याख्याता, प्रत्येक संतांनी आईचं वर्णन तोंड भरून केलं, परंतु बापाचं कधी केलं नाही. अनेक अभंग आहेत, परंतु प्रत्येक अभंगामध्ये आईचं कौतुक केलं जातं. आत्तापर्यंतची भूमिका पहा. वेद सांगतात मातृदेवो भव, पितृदेवो भव, आधी माता आणि मग पिता. शास्त्र सांगतात मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष दैवता. पुराण सांगतात सकल तीर्थाची धुरे, जिहे का माता पितरे, तिये सेवेसी किर शरीर लोन किजे. संत सांगतात आपुलिया हिता, जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया.
लेखक सुद्धा सांगतात बरं का की या हृदयाच्या मखमली पेटीत दोनच शब्द मावतात, ते म्हणजे आई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. तुम्ही बोलत जा. जो या अज्ञानी आत्म्याला ईश्वरापर्यंत नेहून पोचवतो त्याचं नाव आहे आई. आई काय असते? आई लेकराची माय असते, आई वासराची गाय असते, आई वेदनेनंतरची ठाय असते. एखाद्या कवीने सुद्धा म्हणावं, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे थोर, किती सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. आई आईच असते. कबीरदासजी सुद्धा सांगतात बरं का, सबसे बड़ी है माँ, पगले सबसे बड़ी है माँ, वो मिलती नहीं है दोबारा और देती हमें दुआ. पगले सबसे बड़ी है माँ. आई काय असते? किती व्यापक असतं त्या आईचं प्रेम. जिनं स्वतःच्या लेकराकरिता स्वतःचं काळीच काढून देणारी आई. माझं बाळ माझी घरी वाट पाहत असेल ना बरं का, माझं बाळ माझी घरी वाट पाहत असेल म्हणून रायगडासारख्या दुर्गम टोकावरून घयाळ होत, सर्प विंचू असलेल्या भयान दरीतून वाट काढत, म्हणजे स्वतःच्या लेकराला भेटण्याकरिता स्वतःच्या जीवावर उदार होणारी एखादी हिरकणी आईच की होती सुद्धा. किती सांगावं महाराज आई काय असते. आयुष्य संपेल माझं सांगता सांगता की आई काय असते. स्वतःच्या लेकराला सांगणारी, स्वतःच्या पोटच्या लेकराला सांगणारी, बाळ मेलास तरी चालेल, ऐकताय ना, बाळ मेलास तरी चालेल, पण तुझ्या वडिलांचे शहाजी राजांचे, तुझ्या भावाच्या संभाजी राजांचे आणि मराठीशाहीचे उसने फेडून घे. अरे मेलास तरी चालेल. मंडळी, जिथं पोरं जगण्याकरिता तयार केली जातात ना, जिथं पोरं जगण्याकरिता तयार केली जातात तिथं पोरं फार लवकर मरतात बरं का. पण जिथं पोरं मरण्याकरिता तयार केली जातात तिथं पोरं मेली तरी पुरून उरतात. हा इतिहास आहे या मातीचा. 450 वर्ष झालं आमच्या कानात नांदतोय. परंतु त्या छत्रपती शिवरायांना घडवणारी राष्ट्रमाता जिजाऊ ती सुद्धा एक आईच होती की हो, आईच होती हो. अगदी आतापर्यंतची भूमिका पाहिली तर मातृत्वाचा कळस आहे आई. परंतु जीवनात जितकी महत्वाची आई आहे तितकेच महत्वाचे जीवनात वडील सुद्धा आहेत. कारण गाडीला 2 चाकं असावी लागतात बरं का. गाडीचं एक चाक आहे आई, तर गाडीचं दुसरं चाक आहे वडील. बरोबर ना. गाडीचं एक चाक आहे आई, तर गाडीचं दुसरं चाक आहे वडील. गाडीला 2 चाकं असावी लागतात. 2 चाकावरती ती गाडी चालते. तुम्ही कधी निरीक्षण केलं असेल का नाही मला माहित नाही. पुरुष मंडळी, तुम्ही पाहिलं असेल का, रस्त्यानं चालत असताना एखादा ट्रक, त्या ट्रकवरती लिहिलेलं असतं पहा, आई तुझा आशीर्वाद. बाप कधी भेटलाच नाही हो. नाही, कधी कधी लिहिलेलं असतं आई बाबांचा आशीर्वाद. नुसता बाप कधी भेटतच नाही, नुसता बाबांचा आशीर्वाद. किती संकुचित वृत्तीने वागतो आम्ही. एखादी ठेस लागली, चटका बसला तर पटकन आमच्या तोंडी आई ग शब्द येतो. परंतु रस्त्यानं चालत असताना समोरून 120च्या स्पीडनं ट्रक येतोय आणि आता जगतो की मरतो, जगतो की मरतो या भानामध्ये शब्द उच्चारला जातो ना, तो म्हणजे बाप रे. होय बाप रे. म्हणजे छोट्या छोट्या संकटांना आई ग हा शब्द आठवतो, परंतु मोठमोठ्या वादळांना बाप रे हाच शब्द आठवतो. आम्ही हॉस्पिटलच्या आवारात बजेट करणाऱ्याचं फार कौतुक करतो, परंतु त्याच हॉस्पिटलच्या आवारात फिरणाऱ्या बापाची कधीच दखल घेत नाही. परीक्षेचा निकाल लागला तर आई जवळची वाटते. आपण आईला येऊन मार्क सांगतो, परंतु गुपचूप जाऊन पेढ्याचा बॉक्स आणणारा बाप आमच्या कधीच लक्षात नाही आला. किती संकुचित वृत्तीने वागावं. रामायणामध्ये एक प्रसंग आहे बरं का. ज्यावेळी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले,
प्रभू रामचंद्र वनवासाला गेले आणि मोकळ्या रथानं सुमंतजी अयोध्येमध्ये माघारी आले. मोकळ्या रथानं सुमंतजी आले. लांबूनच कौशल्या मातेनं पाहिलं आणि रडण्याचा टाहो फोडला. रडती ती कौशल्या माता. सांगा सुमंतजी माझा राम कुठे? सांगा सुमंतजी माझा राम कुठे? माझा राम कुठे? सांगा सुमंतजी माझा राम कुठे? अखेर सुमंतजीकडून कळालं की 14 वर्षाचा वनवास संपेपर्यंत प्रभू येणार नाही. रडतीये ती कौशल्या माता. राम 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 रडतीये आणि रडण्याचा टाहो फोडलाय. निघाले सुमंतजी. मोकळ्या रथानं राजा दशरथाच्या महाली आले. राजा दशरथाच्या महाली आले आणि दशरथाच्या महाली आल्यावरती लांबूनच रडण्याचे आवाज येऊ लागले. राम 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 करतोय तो राजा दशरथ. विचारलं लांबूनच, सांगा सुमंतजी माझा राम कुठे? माझा राम कुठे? माझा राम जिथं आहे ना तिथं माझा श्वास आहे. माझा राम जिथं आहे ना तिथं माझा प्राण आहे. माझा राम जिथं आहे ना तिथं माझा आत्मा आहे. माझा राम जिथं आहे ना तिथंच माझी अयोध्या आहे. आता ही अयोध्या तर खरी वन झाली आहे. सांगा सुमंतजी माझा राम कुठे? राम 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 करता करता अखेर प्राण सोडला त्या राजा दशरथानं. प्राण सोडला. आता मला एक उत्तर द्या. मला एक उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी. मी सगळं तुम्हाला पटवून सांगितलेले आहे. ज्यावेळी प्रभू रामचंद्रांच्या वनवासाची बातमी कळाली, बातमी कळाल्याबरोबर कौशल्या मातेनं रडण्याचा टाहो फोडला. रडतीये ती कौशल्या माता. परंतु ज्यावेळी हीच बातमी राजा दशरथाच्या महाली कळाली त्यावेळी राजा दशरथानं राम 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 करता करता अखेर प्राण सोडला. आता मला एक सांगा, रडणाऱ्या कौशल्या मातेचं रामावरती प्रेम जास्त आहे की प्राण देणाऱ्या राजा दशरथाचं? निश्चितच प्राण देणाऱ्या राजा दशरथाचं. कारण प्रेमाची सर्वोच्च व्याख्या आहे प्राणार्पण करणं. आणि ते राजा दशरथानं केलं. तरी आम्ही आजही म्हणतो कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम, असं आम्ही कधीच म्हणत नाही. राजा दशरथाचा रामबाई, दशरथाचा राम म्हणतो का? कधीच नाही म्हणत. असा आईपेक्षा काकांवर श्रेष्ठ प्रेम करणारा बाप आम्हाला मिळालाय. तो आम्हाला मिळालाय. आता कळतो किती जणांना ती ज्याच्या त्याच्या घरची व्यथा आहे. कारण कसं आहे माहिती का, आमचं ठरलेलं आहे, बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई पण. अरे बाप काढलाच घराबाहेर दारात रडते आई पण, आणि बायकोसाठी रोज म्हणायलाच तुमच्यासाठी काय पण. तुला नोकरी लागली कळल्यावर गावभर वाटली होती त्यानं साखर. अरे तुला नोकरी लागली कळल्यावर गावभर वाटली होती त्यानं साखर. आज दुर्दैवानं त्यांच्याच ताटात राहिली नाही शिळी भाकर. दुर्दैवानं त्यांच्या संसारावर राहिलं नाही सायपन. दुर्दैवानं त्यांच्या संसारावर राहिलं नाही सायपन. खरे मर्द असताल तर मायबापाचं दर्शन घेऊन बना, तुमच्यासाठी काय पण. ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, अरे जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप भावा, जगी ऐसा बाप
ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. जगामध्ये असा बाप व्हावा, कसा? तर त्याचा वंश मुक्तीस जावा. हे कोण सांगतं? कोण सांगतं? तुकोबाराय सांगतात. पण मंडळी, हे तुकोबारायांना सांगण्याचा अधिकार आहे का हो? आहे का? अहो आहे ना. अगदी विश्वंभर बाबांपासून चालत आलेली तुकोबारायांची परंपरा आहे. तुकोबाराय अभिमानानं सांगतात, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, आपण तुझ्या उपास काढणे राखला जाय वरदान, उपास काढणे राखला जाय वरदान. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, उपास काढणे राखला जाय वरदान, उपास काढणे राखला जाय माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबारायांना सांगण्याचा अधिकार होता, कारण तुकोबारायांच्या वडिलांपासूनची अगदी विश्वंभर बाबांपासून चालत आलेली ती परंपरा होती. तुकोबारायांना नेहमी वाटायचं बरं का, की माझ्या पोटी एक कन्यारत्न जन्माला यावं. प्रत्येक पालकाला, प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपल्या पोटी जन्माला येणारी मुलं ही नेहमी सात्विकच असावीत. प्रत्येक आई वडिला वाटत असतं. तुकोबारायांना नेहमी वाटायचं की माझ्या पोटी एक कन्यारत्न जन्माला यावं. आणि तुकोबारायांची इच्छा पांडुरंगानं पूर्ण केली बरं का. तुकोबारायांच्या पोटी गोड अशा भागीरथीचा जन्म झाला. तुकोबाराय सांगतात, कन्या तरी ऐसी व्हावी, जैसी जनाई अन मुक्ताई. आणि भागीरथी दिसा वासानं मोठी होऊ लागली, वाढू लागली ती भागीरथी. एके दिवशीचा प्रसंग आहे बरं का. पुण्यातील अनगडशाह नावाचा फकीर, त्या अनगडशाह पुण्यामध्ये 3 श्रीमंत घराणी होती. त्यातलं एक श्रीमंत घराणं म्हणजे मोरया गोसावी, जे आज आम्ही म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया. ते पुढं जे मोरया जोडतं ना, ते हेच महान गणेश भक्त मोरया गोसावी. त्या श्रीमंत मोरया गोसावीच्या दारामध्ये हा अनगडशाह गेला आणि आवाज दिला, कुछ तो दान दे दो. आतमध्ये मोरया गोसावी गेले. आतमध्ये गेले, मुठभर ओंझळभर मोती आणले, त्या कटोऱ्यामध्ये आणून टाकले. बोलले, मोरयाजी इतना नाही, पुरा भर के चाहिए. म्हणले ठीक आहे, इतकासा तो कटोरा, इतकासा भरायला काय वेळ लागतो. गेले आतमध्ये, पुन्हा ओंझळभर मोती आणले, पुन्हा त्या कटोऱ्यामध्ये आणून टाकले. म्हणले इतना नाही, पुरा भर के चाहिए. पुन्हा आतमध्ये गेले, पुन्हा 2-4 ओंझळभर मोती आणले, कटोऱ्यात नेऊन टाकले. पुन्हा आतमध्ये गेले, 2-4 ओंझळभर मोती आणले, कटोऱ्यात टाकले. कटोरा काही केल्या भरत नव्हता. काही केल्या तो कटोरा भरत नव्हता. शेवटी मोरया गोसावीनं हात जोडले आणि म्हणल्या, माफ करा अनगडशाह, तुमचा कटोरा काही मी काही केल्या भरू शकत नाही. माफ करा मला, तुमचा कटोरा मी भरू शकत नाही. म्हणले आता अनगडशाहचा अहंकार मात्र शिगेला जाऊन पोचला. अरे कोणाला हरवलंय मी? कोणाला? अरे पुण्यामधील सर्वात श्रीमंत घराणं अनगडशाहला अहंकार झाला. आणि महाराज भगवंताचं असं आहे बरं का, तिळमात्र जरी होय अहंकार, नारायणान सोसे. भगवंताला अहंकार सहनच होत नाही. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. तुका म्हणे वाया
तुका म्हणे वाया गेला. ज्याला अहंकार होतो, नामदेवराय निर्वाणीची प्रार्थना करतात. आपल्या सर्वांना पाठ आहे, अहंकाराचा वारा न लगो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांसी. निर्वाणीची प्रार्थना करतात आणि इतका अनगडशाला अहंकार झाला. अनगडशानं दुसऱ्या दिवशी मनामध्ये विचार आणला, आता आपण तुकोबारायांची जिरवायची. आणि ज्या माणसाला अहंकार झालेला असतो ना महाराज, त्याचं नेहमी असतं, आज याची जिरवायची, उद्या त्याची जिरवायची, परवा त्याची जिरवायची. ज्याने एकेकाळी अनगडशानं तुकोबारायांचा कितीतरी छळ केला, असा अनगडशाच्या मनामध्ये विचार आला, आता आपण तुकोबारायांची जिरवायची. पुण्यामधून देहूला जाऊन पोचले. देहूला गेल्यानंतर तुकोबारायांच्या वाड्यासमोर गेल्यानं आवाज दिला, भूखे को रोटी दो मई, भूखे को रोटी दो, अल्लाह तेरी मर्तबा है, अल्लाह तुझे जीता रहे सदा, भूखे को रोटी दो मैया, भूखे को रोटी दो. आतमध्ये जिजाबाई होत्या बरं का, आणि जिजाबाईंसारख्या कडक वृत्तीच्या स्त्री नाही बरं का महिला मंडळ. इतक्या कडक वृत्तीच्या स्त्री एक आहे बरं का पुरुष मंडळी. तुकोबारायांचा देव पांडुरंग होता. तुकोबारायांचा, लक्षपूर्वक ऐका, तुकोबारायांचा देव पांडुरंग होता, पण जिजाबाईंचा देवच तुकोबाराय होते. म्हणून तर म्हणतात ना, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. इतक्या कडक वृत्तीच्या स्त्री भेटणं कठीण. जसं जिजाबाईंना ऐकलं, म्हणल्या, उत्ताड आणला या गोसावड्यांना. अरे हा जातो तो येतो, तो जातो हा येतो. रोज रोज काय, देवानं दिलं ना शरीर, अरे कमवा ना स्वतःच्या हातानं, करा ना कष्ट. जसं ऐकलं तसं ती भागीरथी होती बरं का, तुकोबारायांची छोटीशी लेक. आतमध्ये खेळत होती. जात्याच्या कडेला दळलेलं जे पीठ होतं, ते बचाकभर पीठ भागीरथीनं उचललं. जसं ते बचाकभर पीठ भागीरथीनं उचललं, ते उचललं आणि त्या अनगडशाच्या कटोऱ्यामध्ये आणून टाकणार, तेवढ्यात जिजाबाईंनं पाहिलं. जसं जिजाबाईंनं पाहिलं, जशा गेल्या तशा हातावरती एक हात मारला. आली मोठी उदार बापाची उदार लेख. जसं हातावरती दणकन मारलं, म्हणजे उदार बापाची उदार लेख, तुला काय जातं ग, कष्ट मला करायला लागतात, घरातलं मला बघायला लागतं. महाराज जसं हाणलं बरं का, ते पीठ खाली सांडलं महिला मंडळ. परंतु नुसतं ते हाताला लागलेलं पीठ होतं ना, ते हाताला लागलेलं पीठ घेऊन भागीरथी त्या अनगडशाच्या कटोऱ्याकडे गेली आणि नुसतं हात झटकला. आश्चर्य आहे का, नुसता हात झटकल्याबरोबर जो कटोरा सर्वात श्रीमंत पुण्यामध्ये असलेल्या मोर्या गोसावीच्या 2 प्रहर ओंझळभर मोती देण्यानं भरला नाही, तो कटोरा नुसता भागीरथीच्या हात झटकण्याने उचंबळून वाहला. त्यावेळी अनगडशा बोलला, हाय अल्लाह, हाय अल्लाह, हाय अल्लाह, एक कैसी बेटी है, एक कैसी बेटी है, अरे ये बेटी ऐसी है तो इसका बाप कैसा होगा. अरे पोरगी अशी आहे तर बाप कसा असेल. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की माझ्या वंशामध्ये जन्माला आलेले कन्यापुत्र असोत, ते बरं का कन्यापुत्र असोत, त्यांचा हरिक देवाला वाटतो. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पा असे कन्या आणि पुत्र जर प्रत्येक आईबापाच्या पोटी जन्माला आले, तुकोबाराय सांगतात, प्रत्येक आईबापाच्या पोटी जन्माला आले तर निश्चित त्या बापाचं जे निश्चित जे पाप आहे ते एक दिवस हरण होणार आहे. अभंगाचं दुसऱ्याच्या हरले पाप, हरले पाप, आनंद देवान मान गोप, आनंद देवान आमान बाप, आपोताये हरले पाप, आपोताये
येता हरले पाप, ज्ञान देवा माय बाप. असे कन्या पुत्र प्रत्येक आई वडिलाच्या पोटी जन्माला येवोत आणि निश्चित त्यांचं पाप हरण हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आपण दोन्ही हात वरती करून आता देवाचं नाम घेऊया. विठोबा रखुमाई. कुमार 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 टाळ्या टाळ्या टाळ पकवास टाळ्या टाळ पकवास टाळ्या टाळ पकवास टाळ्या टाळ पकवास टाळ्या ठोबा 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 ठोबा. ही भूमी जशी ज्ञानोबा तुकोबाची आहे ना, तशीच ही भूमी छत्रपती शिवरायांची आणि संभाजी राजांची देखील आहे. जसे या देशामध्ये आईवडील प्रत्येक आईवडील जन्माला येतात, तसं जिजामातेने सुद्धा एक शिवराय घडवण्याचं काम केलंय. जर जिजाऊ मासाहेब तुम्ही नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी. अरे बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते राहिले त्यांच्या कुंकू कपाळी. नसती दिसली अंगणी तुळस, न दिसले मंदिरावर कळस. तुम्ही नसत्या तर नसते नसते जन्मले शिवछत्रपती महाराज. अरे काशी की कला जाती तो मथुरा में मस्जिद बसती. अरे काशी की कला जाती तो मथुरा में मस्जिद बसती. अगर एक शिवराय न होते तो सुन्नत सबकी हो जाती, सुन्नत सबकी हो जाती. आज जिजाऊ मासाहेबांनी शिवराय घडवला म्हणून आपण सर्वजण आहोत, आपण त्यांच्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत. ज्याला एक स्त्री प्रियसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला एक स्त्री प्रियसी म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला एक स्त्री पतिव्रता म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला एक स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. आणि ज्याला एक स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. जिजाऊचा शिवबा झाला आणि जिजाऊचा शिवबा झाला. जिनं या स्वराज्याचं देखणं स्वप्न, बरं का, जिनं या स्वराज्याचं देखणं स्वप्न स्वतःच्या हृदयामध्ये साठवलं, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यात उतरवले, ते राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज. आणि ज्या धर्मपुरुषानं हे देखणं स्वप्न स्वतःच्या खांद्यावर नेहलं, वाहिलं, पेललं, ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या तीनही महापुरुषांना माझा प्रथम मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. अरे महाराष्ट्र, महाराष्ट्र म्हणजे तरी काय, याच भक्तीच्या आईना तीराचा आणि याच शक्तीच्या पहिल्या तीराचा महाराष्ट्र. अरे पोलादी मनगटाचा महाराष्ट्र, की जगदंबा पोत उरात घेऊन पाजळणाऱ्या माझ्या शिवबाचा महाराष्ट्र. अरे पडला होता निश्चित आणि पचित ग्लानी आल्यासारखा. नव्हता शिवधर्माचा अभिमान, की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान. अरे कसदिल योरक आपडे व्याकुळलेला महाराष्ट्र सुद्धा याच वेळी घुमला. एका लोळ्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात जे झोपले होते ना ते जागे झाले, जे जागे होते ना ते उठते झाले, जे उठते होते ना ते उभे राहिले, आणि जे उभे होते ना ते पळायला गेले. आणि पळणाऱ्यांच्या हातावर आणि खांद्यावर विस्तव योनांची मुख पिवळटून विजयाला सुरुवात झाली. आणि कळून चुकलं या महाराष्ट्राला वाचवणारा कुणीतरी आलाय, माझा शिवाजी राजा आलाय, शिवाजी राजा आलाय. येतानाच या मातीला हे युलसपोर संदेश देत होतं बरं का. येतानाच या मातीला हे युलसपोर संदेश देत होतं बरं का. अरे अजूनही बोथट झाली नाही धार मराठी तलवारीची.
अरे अजूनही बोथट झाली नाही दार मराठी तलवारीची आणि कुणाची हिंमत होणार नाही मराठ्यांना संपविण्याची घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. जे काही योग्य असेल ते माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण गीतांजलीताई झेंडे, त्याचप्रमाणे हरिभक्त पारायण बाळासाहेब महाराज झेंडे अर्थात माझ्या आत्या आणि बाबा, त्याचप्रमाणे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद असतील, आजी आजोबांचे आशीर्वाद असतील, सर्वांचेच तुम्हा सर्वांचे प्रेम करणाऱ्या मंडळींचे आशीर्वाद असतील, सर्वांचं आशीर्वाद असतील. जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा. आणि खऱ्या अर्थानं परमार्थ म्हणजे काय, खऱ्या अर्थानं कीर्तन म्हणजे काय हे ज्यांनी घरोघरी नेऊन पोचवलं बरं का. कीर्तन म्हणजे काय, कीर्तनाची परंपरा म्हणजे नेमकी काय हे ज्यांनी घरोघरी नेऊन पोचवलं. आज घरोघरी प्रत्येक लहान मुलापासून बरं का, लहान मुलांना संस्कार करणं फार अवघड असतं. एखादी शिवी पटकन पाठ होऊन जाते, पण एखादं देवाचं नामस्मरण, एखादी देवाची मालिका लावायला फार काळ जातो बरं का. एखादा हरिपाठ पाठ करायला, त्यातला अभंग पाठ करायला फार काळ जातो. आज घराघरात ज्यांनी परमार्थ नेऊन पोचवला, घराघरात ज्यांनी कीर्तन नेऊन पोचवलं, तो फक्त मराठीवरचा ही मालिका देवाची वारी आणि कीर्तनाची वारी या मालिकेने ही मालिका आज प्रत्येकाच्या घराघरात आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना आनंद मिळतो या मालिकेमुळे. इथं मलाही त्यांनी संधी दिल्याबद्दल त्यांचे देखील आभारी आहे. झालेली सेवा भगवंताच्या चरणी माऊली श्री गुरु भैरवनाथांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आजे विठाला जय विठ्ठल आपुले लोक रुळे वाचले नाही उच्चारी राज कार्य व्यापना माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.